सावित्री आत्या, खरंच होईल समजा नीट? हा, होईल ना समजा नीट? हो रे माझ्या बाळा, सगळं नीट होईल. सगळं नीट होईल रे. असं कसं झालं? मी वाईट मुलगा होतो ना? दादा चांगला होता. आईचा केवढा जीव होता दादावर. किती किती प्रेम करायचे दादावर. आज तिने त्यालाच बाहेर काढलं ग. अगदी चूक कोणाची आहे प्रेम? सांग मला. चूक वेळेची, चूक काळाची. आज या सगळ्यात ना सगळ्यात जास्त त्रास आईंना होत असणार आहे. आज आई दादांवर जितकी रागवली आहे ना, त्यापेक्षाही जास्त स्वतःवर रागवली असणार आहे. आणि प्रीतम, आपण आई आणि दादा दोघांचे दोषी होत. मग आपल्याला का नाही शिक्षा दिली आईने? पारू आणि दादालाच का? पारूने केवढं केलं या घरासाठी. जीव धोक्यात घालून तिने आपल्या घराचं रक्षण केलंय पारू. आईने तिलाही बाहेर काढलं आणि मी काहीच करू शकलो नाही ग. मी काहीच नाही करू शकलो. प्रीतम, प्रीतम, आता वेळ नाजूक आहे. गोष्टी शांतपणे समजूतदारपणे हाताळण्याची गरज आहे. मला सांगा, आज जर तुमच्या जागी दादा असते आणि दादांच्या जागी जर तुम्ही असता ना, तर दादा कसे वागले असते? तुम्हालाही अगदी तसंच वागायचंय. गोष्टी समजूतदारपणे हाताळायचंय. कळतंय ना तुम्हाला प्रीतम? हा, एवढं कराल ना दादासाठी?